नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज जी कविता सादर करणार आहे, एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले. कविता लिहिली आहे वैभव जोशी यांनी. एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले. एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले आणि सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले. आणि सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास. वरचं बटन सोडलं आणि भरला पहिला ग्लास. तेल लावत गेली नोकरी आणि खड्ड्यात गेला बॉस. तेल लावत गेली नोकरी आणि खड्ड्यात गेला बॉस. डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा. डोळ्यान देखत कुंपण तोडत उतू गेला सोडा. लगाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा. लगाम सोडून धावत सुटला सैरा वैरा घोडा. मान झटकून फेकून दिली झापडं चाकरमानी. मान झटकून फेकून दिली झापडं चाकरमानी. कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी. कानात शिरलं वारं आणि डॅशिंग झाली वाणी. नजरेत आली मस्ती आणि शब्द धारदार झाले. नजरेत आली मस्ती आणि शब्द एकदम धारदार झाले. आणि एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले. आणि एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले आणि सशासारखं जिनं एकदम बाणेदार झाले. कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिप्ते. कसलं रेशन कुठला महिना कसले हप्ते बिप्ते. मॅडच आहे बायको चैला काहीही बोलत असते. कोण म्हणतं घाबरतो मी. कोण म्हणतं घाबरतो मी किसकी आई मौत. बघतोस काय वेटर मित्रा ओत अजून ओत. बघतोस काय वेटर मित्रा ओत अजून ओत. दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले. दुसरा ग्लास संपता संपता टेन्शन पसार झाले. आणि एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले. आणि सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले. तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी. तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी. फोन कुठे आहे पाकिट कुठे आहे पडू लागली कोडी. तिसऱ्या पेगला थोडी थोडी स्लो झाली गाडी आणि फोन कुठे आहे पाकिट कुठे आहे पडू लागली कोडी. बास झालं वाटलं तीही अगदी एकच क्षण. बास झालं वाटलं आता तीही अगदी एकच क्षण. क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन. क्रेडिट कार्ड आठवलं आणि एकदम रिलॅक्स झालं मन. नंतर नंतर हेच सीन वारंवार झाले. नंतर हेच सीन वारंवार झाले. आणि एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले आणि सशासारखे जिने एकदम बाणेदार झाले. आणि सशासारखे एकदम जिने बाणेदार झाले. चार नंतर किती प्यायलो काही आठवत नाही. चार नंतर किती प्यायलो काही आठवत नाही. कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही. कधी कसा घरी आलो काही सांगवत नाही. आठवतंय की बेल सोबत केली हातघाई. आठवतंय की बेल सोबत केली हातघाई. दारात उभी बायको आणि तिच्या माग आई. आठवतंय की बेल सोबत केली होती हातघाई आणि दारात उभी बायको आणि तिच्या मागे आई. ओलांडून उंबरा जाता जाता ओलांडून उंबरा जाता जाता अवसान फरार झाले. ओलांडून उंबरा जाता जाता अवसान फरार झाले. आणि सशामधले वाघ सिंह गपगार झाले. आणि सशामधले वाघ सिंह गपगार झाले. आणि काल रात्री फार म्हणजे फार फार झाले. आणि काल रात्री फार म्हणजे फार फार झाले. धन्यवाद. तुम्हाला जर माझ्या कविता आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण अशाच वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या कवींच्या प्रसिद्ध कविता आपण या चॅनलमध्ये घेऊन येणार आहोत. धन्यवाद.